तुम्हाला माहिती तुमचं कोलेस्ट्रॉल खूप वाढलेलं असू शकतं, पण तरीही तुम्हाला काहीच सिम्पटम जाणवणार नाही. असं का होतं? चला 1 मिनिटात समजून घेऊया. आपण कोलेस्ट्रॉल म्हटलं की लगेच आजाराची कल्पना करतो, पण खरं काय आहे? हाय कोलेस्ट्रॉल बहुतेक वेळा स्वतःहून कोणती स्पष्ट लक्षणे देत नाही. म्हणजेच कोलेस्ट्रॉल वाढलं तरीही पेन, विकनेस असे कोणतेही स्पेसिफिक सिम्पटम्स तुम्हाला जाणवेलच असं नाही. मग नक्की प्रॉब्लेम काय? वेलकम टू मेडिकल फॅक्ट डे 15 ऑफ 100. रक्तामध्ये एलडीएल कोलेस्ट्रॉल जास्त काळ जास्त राहिलं तर ते आर्टरीज मध्ये जमा होऊन प्लॅक्यू तयार करण्यास हातभार लावू शकतो. हळूहळू आर्टरीज अरुंद होऊ शकतात आणि त्यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक यांसारख्या कार्डिओव्हॅस्क्युलर प्रॉब्लेमचा धोका वाढू शकतो. म्हणूनच कोलेस्ट्रॉलला अनेकदा सायलेंट प्रॉब्लेम देखील म्हटलं जातं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला काही सिम्पटम्स नाहीत म्हणजे माझं कोलेस्ट्रॉल नॉर्मल आहे असं समजू नका. आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी जाणून घेण्यासाठी ब्लड टेस्ट म्हणजेच लिपिड प्रोफाईल उपयोगी ठरते. तुमचं वय, फॅमिली हिस्ट्री आणि रिस्क फॅक्टर बघून डॉक्टर सांगू शकतात की किती वेळा ब्लड टेस्ट गरजेचे आहे. म्हणूनच सिम्पटमची वाट पाहण्यापेक्षा प्रिव्हेन्शन आणि रेग्युलर चेकअप खूप महत्त्वाचं ठरतं. चला तर मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या मेडिकल फॅक्टसाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर करून फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.